शेळीपालन व्यवसायात पावसाळ्याच्या दिवसातील व्यवस्थापन खूप महत्त्वाचं आहे. यामध्ये शेळ्यांचं प्रजनन आणि रोग व्यवस्थापन याविषयी आज अधिक माहिती जाणून घेऊयात. कोल्हापूर जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे पशुधन विकास अधिकारी डॉक्टर सॅम लुद्रिक यांच्याकडून. महाराष्ट्रामध्ये शेळीपालनाच्या व्यवसायाला सध्या उज्जीत अवस्था प्राप्त झालेली आहे. पुष्कळजण अर्धबंदिस्त असेल, बंदिस्त शेळीपालन असेल, अशा पद्धतीचं शेळीपालन करू लागलेले आहे. आणि खरोखर शेळीपालन ही अतिशय फायद्याची आणि अतिशय उपयुक्त अशी योजना आहे. यामध्ये या पावसाळ्याच्या दिवसामध्ये विशेष रीतीनं या शेळीपालन करणाऱ्या पशुपालकांनी खूप काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आणि ही काळजी कोणत्या गोष्टीमध्ये घ्यावी याविषयी थोडक्यात आपण पाहणार आहोत. यामध्ये सर्वात प्रथम आहे तो गोठा. जर आपण बंदिस्त शेळीपालन केलं असेल आणि जर आपल्या गोठ्यासमोर जर बाहेर रिकामी जागा असेल तर त्या ठिकाणी आणि अर्धबंदिस्त शेळीपालन करणाऱ्यांनी एक गोष्ट पावसाळ्याच्या दिवसामध्ये लक्षात घेण्याची आवश्यकता आहे की आपल्या शेळ्यांना थंडीच्या पासून त्यांचा बचाव करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. कारण शेळ्यांच्यामध्ये निमोनिया याच्यामुळं मृत्यू होण्याचं प्रमाण सर्वात जास्त आहे. आणि विशेषतः ज्या शेळ्या ड्राय भागातून म्हणजे कोरड्या भागातून आपल्या भागामध्ये आणलेल्या आहेत, ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण जास्त आहे, त्या ठिकाणी त्या शेळ्यांना या पावसामुळं आणि थंडीमुळं होणारा निमोनिया याच्यापासून वाचवणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे आपल्या या गोठ्याचं व्यवस्थापन असं करायला पाहिजे की या शेळ्यांचा थंडीपासून पहिल्यांदा आपल्याला बचाव करावा लागेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की गोठ्यामध्ये ओलसरपणा असता कामा नये. जर ओलसरपणा गोठ्यामध्ये असेल तर या शेळ्यांना लगेच त्या ओलसरपणामुळं ताप येतो आणि त्यांना निमोनियाची शक्यता वाढते. म्हणून यापासून देखील या ओलसरपणापासून गोठ्यामध्ये असणाऱ्या ओलसरपणापासून आपण त्यांचा बचाव करायला पाहिजे. विशेष रीतीनं असं मी सांगू इच्छितो की जर आपल्या गोठ्यामध्ये जर माचण जर आपल्याला करता आलं, थोडंसं उंचावरती त्या शेळ्यांना जमिनीपासून किंवा कोब्यापासून जी फरशी घातलेली आहे त्याच्यापासून थोडंसं उंचावर जर त्या शेळ्यांना ठेवता जर आलं तर जे काही मूत्र बाहेर पडणारे आहे, लेंड्या बाहेर पडणाऱ्या आहेत आणि जे काय ओलावा आहे या ओलाव्यापासून आपल्या शेळ्यांचा बचाव आपल्याला करता येईल. कारण या मूत्रामुळं आणि या बाहेर पडणाऱ्या या लेंड्यांच्यामुळं त्या शेळ्यांच्यामध्ये खूप इन्फेक्शनचे चान्सेस जास्त आहेत. म्हणून थोडासा ओलावा जर आपण टाळला तर त्या शेळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं ती अत्यंत हिताची आणि चांगली गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की या शेळ्यांना आहाराचं व्यवस्थापन या पावसाळ्यामध्ये विशेष रीतीनं केलं पाहिजे. आपण त्यांना ओला चारा पुष्कळ देत असतो, भरपेट देत असतो, परंतु त्यांना वाळल्या चाऱ्याची पण गरज आहे. याकडं पशुपालक जास्त लक्ष देत नाहीत. म्हणून माझी अशी सर्वांना विनंती राहील की किमान 100 ते 150 ग्रॅम शेळीच्या वजनानुसार साधारणतः 20 किलो शेळीला 150 ग्रॅम इतका कडबा कुट्टी किंवा वाळलेला चारा देणं अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. करडांच्या बाबतीत जर म्हणाल तर 15 किलोच्या करडाला साधारणतः 100 ग्रॅम इतकं वाळला चारा कडबा कुट्टी देणं आवश्यक आहे. या वाळल्या चाऱ्यामुळं काय होतं की या वाळल्या चाऱ्यामुळं जनावरांची पचनशक्ती चांगली राहते आणि त्यांची रवंथ पण चांगली राहते आणि शेळ्यांचं आरोग्य चांगलं राहण्यास आपल्याला मदत होते. तिसरी गोष्ट आहे की या पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण त्यांना स्वच्छ पाणी देण्याची अत्यंत आवश्यकता आहे. जे लोक अर्धबंदिस्त शेळीपालन करतात ते लोक आपल्या शेळ्यांना बाहेर चरायला पण सोडतात आणि अशा वेळेला गढूळ पाणी किंवा साचलेलं पाणी त्या शेळ्या पिऊन येतात आणि मग त्यांना डायरिया चालू होतो आणि त्या हगवणीमुळं त्या शेळ्या अशक्त होतात आणि काही शेळ्याच्यामध्ये मृत्यू पण आपल्याला आढळून येते. म्हणून अशा शेळ्यांना स्वच्छ पाणी देण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आता स्वच्छ पाणी देत असतानासुद्धा त्या पाण्याचं तापमान थोडं पाहण्याची गरज आहे. अगदी थंड पाणी शेळ्यांना न द्यायला नको, कारण त्या थंड पाण्यामुळं सुद्धा थोडं कॅल्शियम चिलेशन होतं आणि अंगातलं कॅल्शियम थोडं कमी होतं. म्हणून आपण एकदम थंड पाणी न पाजता थोडंसं स्वच्छ पाणी, परंतु ज्याचं तापमान थोडंसं जास्त आहे, म्हणजे एकदम थंड नाही असं पाणी जर आपण देऊ शकलो तर ती शेळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.